पहाटेचे वाजलेत 4:30 आणि मी एवढ्या लवकर उठलेली आहे का? तर चला बघूया कशासाठी उठले मी एवढ्या लवकर. आणि आज एक खूप खास दिवस होता माझ्यासाठी. म्हणजे नक्की काय होता थांबा मी दाखवतेच तुम्हाला. हे बघा काहीतरी आहे बरं का सरप्राईज. खूप छान बघून घ्या पूर्ण व्हिडिओ. आणि मी 4:30 वाजता माझं एनर्जी ड्रिंक तयार केलं म्हणजे फ्रेश. आणि मी ते पाणी पिऊन घेतलं. त्यानंतर सकाळचे 4:30 वाजतासुद्धा मला असं काहीतरी म्हणजे नाही का जाग आली होती आज खूप लवकर. तसंही मी 5 वाजता उठतेच पण तरीसुद्धा पाणी खूप गरम होतं तसंच पिऊन घेतलं. त्यानंतर 4:30 वाजतासुद्धा आरशात काय बघायचं आम्ही सोडणार नाही. माझे सगळे येडे आणि आम्ही निघालेलो आहे आश्रमला. आणि काहीतरी आज एक मोठं सरप्राईज आहे तुमच्या सगळ्यांसाठी. आणि तेच एक्सपोज करण्यासाठी आम्ही आश्रमला सेलिब्रेट करण्यासाठी निघालेलो आहोत. 100% आपला संध्या शांत झालाय. 100% मित्र बोल ना त्याचा मित्र. मित्र बोल की रे मित्रा. असं करतेस बघ मित्रा. अरे केलंय की ग अंजू. 5x मारण त्या दाखव की 5x केलेलं छान आहे की नाही. बघ की सगळ्यात मोठं केलंय ते तुझ्या बस. आणि आम्ही वृद्धाश्रमला जेवणसुद्धा घातलं. व्हेज खाणाऱ्यांना व्हेज, नॉनव्हेज खाणाऱ्यांना नॉनव्हेज अशा पद्धतीने सगळ्यांना जेवण तिथं घातलं. खूप छान वाटलं. मनाला खूप शांती मिळाली की अशा लोकांसोबत आम्ही आमचा टाईम स्पेंड केला. आमचा आनंद व्यक्त केला. त्यांच्यासोबत आम्ही सेलिब्रेट केलं. खूप छान वाटलं. सगळेजण होते तिथे. घालून हे मित्र नाही विठ्ठल आणि तू विठ्ठला आणि तुका व्हिडिओ मधला नातू. नाही कळशी आणायचे खाली. आजोबा हळूच बोलवायला जेवायला बघ की. कुठं तू पण शाकाहारी खातोस. यो यो ग अक्षय ग. त्यांचं काय तर चुळबुळ चालू असते. बरं ठेवा तिथंच काय लागल तसं घेते. अगं वे बास की आवा
आजोबांची पप्पी गेले. प्यायला 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 ती रूम आहे का तिथं? चला नॉनव्हेज वाटते पाणी कशाने द्यायचं? ग्लास 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 आहे द्यायचं कशाला? पाणी ते घेऊ का? शिरोळमध्ये त्यांना सोडलो कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो. आई मावशी काका बाबा गेले कसं सांगायला सगळ्यांनी करा बोलतो नंबर काय तुला जाऊन फुटलं उघडल्या. नमस्कार, मी संजय भोसले, आई वृद्धाश्रमाचा मी संस्थापक अध्यक्ष आहे आणि माझी आज भाची अंजली नटखट अंजली हिचे सबस्क्रायबर 1 लाख सबस्क्राईब पूर्ण झाले म्हणून पहिल्यांदा मी तिचं अभिनंदन करतो. आणि तिला हा कार्यक्रम कुठेही करता कुठल्याही मोठ्या हॉटेलमध्ये हा तिला कार्यक्रम करून तिला आनंद व्यक्त करता आला असता, परंतु तिनं तसं न करता तिनं आजचा हा कार्यक्रम आपल्या आई वृद्धाश्रमामध्ये तिनं साजरा केलाय आणि आपल्या आनंदामध्ये या वृद्धाश्रमातल्या सगळ्या अनाथ निराधार आजी आजोबांना तिनं सामील करून घेतलं म्हणून पहिल्यांदा तिचं आभार मानतो आणि तिचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आम्ही निमशेर गावामध्ये आश्रममध्ये आई आश्रममध्ये आलोय. आम्ही आज इथं जे आई वडील बघत नाहीत, सून बघत नाही, मुलगा बघत नाही, असल्या आश्रममध्ये आणून तिने ह्याची सेवा करतात. लई कौतुक करतो आम्ही त्यांचं. आज नटखट अंजली त्यांची मम्मी आणि सहकारी त्यांची मैत्रिणी आणि सर्व कार्यकर्ते आज ह्या निमशेरगावमध्ये येऊन आज साजरा त्यांचा कार्यक्रम अनाथ आश्रममध्ये केले. मोठमोठे हॉटेलमध्ये करता येत होतं की नाही, घरी करता येत होतं की नाही, का असे केलं नाही की अनाथ लोकांवर प्रेम आहे त्यांचं. आज त्यांच्यामुळं आज एवढे कार्यकर्ते आज आपले साहेब आहेत अनाथ आश्रमचे अध्यक्ष, मी त्यांनासनी धन्यवाद अभिनंदन करतो त्यांचं. आणि अशा म्हाताऱ्या माणसांनी मुलांनी कधी बी पैशाच्या जीवावर, पैसा किती बी असून दे, खरं आई वडील पैसा देऊन मिळत नाही. आई वडिलांना सांभाळा. शिवाजी महाराजांनी काय म्हटलं राजेने, आई वडिलांचं सांभाळ करा, त्यांची व्यवस्था करा, त्यांची सेवा करा. आणि आपण आता हे पैशाच्या जोरावर बघून लोकांचं ऐकून काय करायला लागलाय तुम्ही, करू नका असं. आणि जिला दान धर्म करायचं असेल तर आई आश्रम मध्ये इथं येऊन निमशेरगाव त्यांना मदत करा उजव्या हातानं. अहो नोटाबंदी आली, इतके जाडी एवढी लोकांनी नेऊन नदीत टाकली, ते गरीबाला कोण पैसे दिले नाही. एका आश्रमला दिला असता ते आशीर्वाद लागला. असं करू नका. आई वडिलांना सांभाळा, सगळ्यांची इज्जत करा. पैसा येतोय जातोय, आई वडील मिळणार नाही. 9 महिने पोटात ठेवून तुम्हाला 32 धारं पाजून तुमची घाण करून टाळू भरून आंघोळ घालून आणून तोंडात घालून एवढं मोठं केलेलं असतं, तेच आई वडील खरे. नाहीतर त्यांचा तळतळ सराप लई वाईट आहे. जय हिंद, जय भारत. सांगली जिल्हा बापू भाजीवादे. सातपुते
राज्याध्यक्ष राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघ, मी प्रथमतः नटखट अंजू यांचं मनापासून संघटनेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. का? कारण त्यांनी हा जो मान आहे तो आई वृद्धाश्रम आणि आपल्या स्वतःच्या आईला हा समर्पित केलेला आहे. त्याबद्दल मी संघटनेच्या वतीने पहिला प्रथमतः हार्दिक अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. एक समाजामध्ये एक चांगला संदेश दिलेला आहे की जिथे वंचित घटक आहे, जो समाजापासून दूर आहे, त्याला मदतीचा हात देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे. हा संदेश हा संपूर्ण रील स्टारना हा एक चांगला संदेश दिलेला आहे. कारण सगळ्या रील स्टारनी जर अशा वंचित घटकांना तिथपर्यंत जाऊन पोहोचून त्यांना जर काय आपण एक फुलाची पाकळी आपण हा मदतीचा जो आपला जो मान सन्मान आहे त्या वृद्धाश्रम असू देत, अनाथ आश्रम असू देत, त्यांना तो देणे हा त्यांचं एक कर्तव्य आहे आणि ते कर्तव्याचं पालन नटखट अंजू या रील स्टारने केलेलं आहे. खरंच संघर्ष नायक न्यूज चॅनलचं मुख्य संपादक या नात्याने सुद्धा मी त्यांना हार्दिक अभिनंदन देतो आणि भावी वाटचालीसाठी पुढे शुभेच्छा देतो. झाले बघा 1 लाख युट्यूब फॅमिली. हा चालू आहे. ब्रिटिश सरकार ऍक्शन ऍक्शन. झालं बघा 1 लाख युट्यूब फॅमिली. 1 लाख. आता सिल्वर आले, गोल्डन पण येऊ दे आणि डायमंड पण येऊ दे अशी प्रार्थना करा आणि प्लीज सबस्क्राईब करा, आम्हाला लाईक करा. तुमचं खूप सारं प्रेम आमच्यावरती असंच राहू द्या. सगळेजण केक खाऊन सगळ्यात शांत आजोबा आहेत आणि हे सगळ्यात आगाव आजोबा आहेत. म्हणजे ते त्यांच्या नातीसारखे आहेत आगाव आजोबा आणि हे त्यांच्या लेकीसारखे आहेत. मी सासऱ्यांचा हाल करते बघा, त्यांनी मला केक चारायला त्याच पुढे बघा रील स्टार अंजली आणि अंजलीची मम्मी फेमस वन साइड मार्केट. ऑन साइट मार्केट. नात करते काय? झालेलं का 1 लाख युट्यूब फॅमिली. जरा चारा बाई मला एन्जॉय. झाले बरं का 1 लाख युट्यूब फॅमिली. नका समजू आम्हाला कमी. जरा कट करा. जराच परत एकदा दाखवू काय बघा कसं आहे ना का. काढायचं नाही. गोड गोड मॅडम तिथलं घ्या जरा. अंजूची लाडकी काकू आहे. आता वन साइडचा फोटो. हा ओके. व्हिडिओ हा व्यवस्थित हे करा, व्यवस्थित करून बसा. ऍक्शन. व्हिडिओ ऍक्शन. हा सगळ्यांना काढू काय उभा कर म्हणल्यास ना, गाडवा कर. उभा पण थोडा आणि आडवा पण. तुमच्या नादात सगळ्यांना. होय त्याच्याकडे बघू नका. इकडे जाऊया आपण. हे बघा. इकडे जा पाठीमागे. तेच की वरणच घेऊन येते. काय ती बेडशीट? हा. काय घातरायला आपल्याच नाही. कॅमेरा किती केकला अनबॉक्सिंग करूया आता. काढू तिथे टाक्या पाडे, तिथे पाठीत टाक्या. केक चांगला केलाय. फोटो
राम राम मंडळी, मी तुमच्या सर्वांची लाडकी रील्सस्टार नटखट अंजू. आणि आज आम्ही काय करायला माहितीये काय, आज आम्ही युट्यूबला 100K फॅमिलीज म्हणजे 1 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत, म्हणून आम्ही सेलिब्रेशन करायला लागलेलो आहे. इथं आई आहे, काकू आहेत आणि आम्ही कुठं आलो माहितीये काय, वृद्धाश्रम मध्ये आलोय. मेन म्हणजे आई वृद्धाश्रम आहे नीम शिरगाव येथे. आणि संजय सर आहेत त्याचे संस्थापक, संजय सर आहेत आई वृद्धाश्रमचे संस्थापक. आणि त्यांच्यासोबत एक गंगाराम सर आहेत, ते सुद्धा समाजसेवेमध्ये पुढे पुढे असतात, म्हणजे पूर्ण समाजसेवा करतात ते. आणि आज इथे येण्याचं कारण असं आहे की जे आई लोक आहेत मागं बसलेत ते आता आजारी वगैरे असल्यामुळे उभे राहू शकत नाही तिथं. पण आमची एक इच्छा होती की आम्ही इथं येऊन त्यांच्यासोबत आमचा आनंद साजरा करावा, म्हणून आम्ही सरांना एक विनंती केली तर त्यांनी लगेच हो बोलले. आणि आम्ही सिल्वर बटन सुद्धा आता इथे एक्सपोज करणारच आहे सगळ्यांसमोर. माझे फ्रेंड लोक पण आहेत, दादा लोक पण आहेत आणि मेन म्हणजे आमचे भाजीवाले आजोबा म्हणजे रील स्टार आणि हे सोनवणे आजोबा म्हणजे हे आधीचे सरपंच, म्हणजे ह्यांनी सरपंचाची मळणगावचे सरपंच आहेत. तर आपण आता केक कट करूया आणि हा आनंद सगळ्यांसोबत साजरा करूयात. आजी लोक पण म्हणताय माझ्या युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना थँक्यू. आणि खरं तर सगळ्यात जास्त वाटा ह्याच्यामध्ये मला सपोर्ट करण्यात माझ्या आईचा आहे. आणि आईच्या आधी देव आहे आणि देवानंतर आई, म्हणजे ह्या दोघांचा सपोर्ट जर नसता तर कदाचित मी आज इथपर्यंत उभी पण नसते, काय करत असते मलाच माहित नाही. पण खरंच आई तुला खरंच थँक्यू. आणि आजोबा तुम्हाला सगळ्यांना थँक्यू. विनायक मेन म्हणजे विनायकचा तर खूप मोठा वाटा आहे. मला परत एकदा बोलायला आवडेल इथं या प्लॅटफॉर्मवरती, युट्यूबच्या इंस्टाग्रामच्या, की जेव्हा मला सगळ्यात जास्त गरज होती, आईला रक्त म्हणजे ऑपरेशनसाठी रक्ताची गरज होती, तर मी आहे त्या ठिकाणी म्हणजे हॉस्पिटलमध्ये मला विनायकने रक्त पोच केलं होतं. तर खरंच विनायक तुला परत एकदा थँक्यू. मी ती कधीच विसरू शकत नाही. तर म्हटलं अंजली तू आईला सोडून बाहेर कुठं जायचं नाही, काय लागेल ती मला फोन करून सांग, मी हजर करून देतो तुला सगळं. एवढ्या पत्र बोलला आणि तो माझा मुलगाच आहे. आणि खरंच म्हणजे पहिली गोष्ट तर हॉस्पिटलमध्ये सगळ्यात जास्त जेव्हा गरज असते ना, तेव्हा जो व्यक्ती आपल्यासोबत उभा राहतो ना, तोच खरा आयुष्यामधला आपला महत्वाचा व्यक्ती असतो. आणि बघ्याची भूमिका घेणारे खूप जण असतात, पण जो समोर येऊन आपल्याला हेल्प करतो ना, तोच खरा असतो. तर परत एकदा सगळ्यांना माझ्या मनापासून मी सगळ्यांचे आभारी आहे. आणि हा हे आपले मोहम्मद काका, ज्यांची 30 एकर जमीन आहे, ज्यांची 31 एकर जमीन आहे, पण तरी सुद्धा त्यांनी आज माझ्यासाठी, माझ्या आईसाठी, म्हणजे त्यांची बहीण आहे, मी मुलगी सारखी आहे त्यांना, म्हणून त्यांनी सगळं सोडून आज खास माझ्यासाठी इथं आलेत. खूप मोठे व्यापारी आहेत, त्यांची शेती पण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आजोबा, हे बापू आजोबा जे आहेत, बापू भाजीवाली ओळखीची प्रसिद्ध आहे. बापू भाजीवाले जे आहेत त्यांनी सोमवारचा एवढा मोठा बाजार असतोय तो सोडून आपल्या नातीसाठी त्यांनी इथं हजर राहिलेत. खरंच तुम्हाला पण थँक्यू आजोबा. आणि सोनवणे आजोबा हे तर मळणगाव वरून आलेले आहेत खास आमच्यासाठी, की त्यांनी सुद्धा मला नात मानतात, आईला लेक मानतात. खरंच आजोबा तुम्हाला पण थँक्यू सो मच. आणि ह्या आहेत मम्मीच्या खास 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 फ्रेंड, म्हणजे मैत्रीण आहे त्या दोघी. आणि त्यांनी सुद्धा आज त्यांना गाडी अवेलेबल नव्हती, गाडी एसटी नाही इथपर्यंत आल्यात. खरंच खाते काकू तुम्हाला पण थँक्यू. आणि माझे जे दादा आहे 100K घेऊन उभारलेत त्यांना सुद्धा थँक्यू. हे अक्षय आहे संदीप आहे इथं, हा अक्षय आहे, हा पण माझा भाऊ आहे. तो सँडी, तो पण भाऊ आहे. हा बारक्याचं नाव मला माहिती, ब्लॅकी लकी पण माझा भाऊ आहे. आणि कोण राहिला,
कोण राहिले का पाठीमागे? सरपंच साहेब मला आणि हा माझा भाऊ मोन्या, याला सुद्धा थँक्यू. हा व्हिडिओ घेतो माझे खरं तर सगळे, पण खरंच भाऊ म्हणजे एक महत्वाची भूमिका असते बहिणीच्या आयुष्यातली. माझ्यासाठी तो त्याचं काम सोडून आलाय, मला हे सांगण्यात खूप आनंद आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संदीप इकडे ये. संदीप सुद्धा त्याचं काम सोडून माझ्यासाठी आलाय. संदीप बंडकर. संदीप सोडून आलाय तो. कोण त्याचं हे लकी इकडे ये. नक्की दिसत नाही. लकी ब्लॅकी म्हणताय काल माझ्या भावाला. आणि हा सगळ्यात छोटा भाऊ आहे. हा सुद्धा दीदी मी तुझ्यासाठी म्हणजे शाळा आज बुडवून तो माझ्यासाठी आलाय. खरं तर शाळा बुडवायची चुकीचं आहे, पण खरं तो बहिणीवर प्रेम करतोय म्हणून आलाय. थँक्यू सगळ्यांना. हा स्टार्ट ऍक्शन. पहिले तर युट्यूब फॅमिलीला सगळ्यांनी धन्यवाद आणि त्यांचे आभार की आम्हाला इथंपर्यंत त्यांनी आणले. ते फॅमिली नसतं आम्ही काहीच करू शकलो नसतं. त्यांचं प्रेम आणि त्यांची माया असंच आमच्यावर राहू दे ना. आम्हाला पुढे घेण्यासाठी असं तुमचा खारीचा वाटा शियाचा वाटा आमच्यापत्र पोहोचू दे. आणि खरं तर रील स्टारवाल्यासनी एक असं कमी समजतात लोक, पण त्यांचं किती कष्ट असतात. हे रील करणारे इथे लोक आमच्यावर आहेत, त्यांना विचारा म्हणजे त्यांना समजेल की आमच्यापाशी जेवण असतंय, समोर असतं जेवण, पण जेवायला आम्हाला 4 आणि 5 वाजता ते. आणि हे काही खोट नाही, सगळेजण आहेत त्याला साक्षीदार आहेत की जेवण एवढं हाल होतंय. सगळं कंटेंट काढायचं, शूट घ्यायचं, सगळं परत एडिटिंग करायचं, पोस्ट करायचं, गाणी हुडकायची सोपी गोष्ट नाही. एका केडूल करण्यासाठी 1.5 मिनिटाचा 4 ते 5 तास लागतात पूर्ण. सिरियल मध्ये जी कामं करतात लोक, तर त्यांच्या हातात स्क्रिप्ट तयार असते आजोबा, बरोबर आहे? बरोबर तयार असते. आणि ते जेव्हा वाचतात, पाठ करतात आणि मग त्यांनी सीन करायला जातात. आता मी तुझ्या जीव रंगला मालिकामध्ये अनेक बरेच मिसेस मुख्यमंत्रीमध्ये झी मराठीला काम केलं, तर काही ठिकाणी असं पण बघितलं जेव्हा ऍक्टरला काहीही ऍक्टिंग येत नाही तेव्हा कॅमेऱ्याच्या बॅक साईडला एक फ्रॉन्टिंग करणारा माणूस असतो, बरोबर आहे? तो फ्रॉन्टिंग करतोय, तसं तसं तिकडे ते सीन त्यांनी वाचल्यासारखं बोललं जातं, तेव्हा ते ऍक्टर बनतात. पण जो रील असतो, रील स्टार असतो, कंटेंट क्रिएटर असतात, म्हणजे मी जे गाण्याचे लिपसिंग करतायत त्यांच्याविषयी नाही बोलत आहे इथं, पण जे कंटेंट क्रिएट करतात, जो तुम्ही 3-4 तासाचा पिक्चर दाखवता ना, ते आम्ही 1 मिनिटामध्ये पूर्ण संदेश अख्ख्या जगाला पोहोच करतो. म्हणजे मिलियन आमचे जेव्हा व्ह्यूज जातात ना, तर ते असेच नाही जात. तर जे काही लोक अशी बोलतात ना, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. मला त्यांचं नाव इथं नाही घ्यायचंय, पण नक्कीच रील स्टार सुद्धा, कंटेंट क्रिएटर सुद्धा कष्ट करतात. ज्यांचे मिलियन व्ह्यूज आहेत त्यांनी असंच इथपर्यंत आलेले नाहीये. त्यांनी स्वतःचं डोकं वापरायला लागतंय, रात्र जाते, दिवस जाते कंटेंट काढण्यामध्ये, सीन घेण्यामध्ये. नवीन कलाकार घेऊन काम करणं तर अजिबातच सोपं नाही, कारण नवीन कलाकारांना सांगावं लागतं नाही नाही आम्हाला हे असं पाहिजे तसं पाहिजे. ते सीन त्यांनी काय आमचे तयार असतात, ते आम्ही लिहिलेले असतात, आम्हाला सांगावं लागतं की तुम्ही असं करा म्हणून. पण रील स्टारांना, खरंच कुठल्या रील स्टारांना नावं ठेवू नका, हे योग्य नाहीये. तिथपर्यंत जाण्यासाठी त्यांनी कष्ट केलेले असतात. हे युट्यूबचे बटन्स वगैरे असेच नाहीत भेटत कुणाला, कारण त्याच्यासाठी भरपूर कष्ट असतात. सगळ्यांचं बीट घ्या आता, असं कर बाळ. घ्या 2-2 सेकंदाचं. असं नाही झालं तुझं नाही गुरु व्हिडिओ मध्ये नको. आमच्या 1 लाख फॅमिली, युट्यूब फॅमिली. ऍक्शन. झालं बघा 1 लाख युट्यूब फॅमिली. कट करू काय? थोडं हा स्टार्ट. ब्लॉक करायचं. ओके. मामा बघा भाजीला कसं
या सगळी सांग पुढे. जाऊया. मला खायला घालायचंय. अजून बारीक तुकडं करा सर. जरा इकडे आतमध्ये फिरवू दे त्यास सगळेजण बसणार. आता मला चारा काय खायला करलाय मला खायला एकाच दोघीच मी चारा असं करा. हा चारायचं हिरव्याच्या बघायला हात जातो रे इकडे चालू आहे चालू आहे. करू नको. नुसतं धरल्या हा चालूच आहे लवकर फर्स्ट आवर. थांबा मला चारा. हा चालू आहे. बस काय हो तुम्ही पण पुढे जा की. चालू केलंस पायाखाली स्वर्ग असते. लोक स्वर्ग आश्रम मध्ये सोडून आणि नरकामध्ये जाऊन खाते पाहिजे. हाय भरपूर खावा काय अडचण नाही. भरपूर खात आजोबा इकडे घे बा. अंड्याचं नाही आहे प्लेन. श्रीदेवी म्हणाल्या मला. आज्याला पण म्हणते नटी आहे नटी आहे म्हणून. दिखनीच आहे. दिखनीच आहे. आई भी दिखने देख भी दिख. नमस्ते बाय. पहिल्यांदा बघितलं बघा. सगळं तोंडात कोण. भैया आहेत आमचे. हे माझे वडील पण आणि सासरे पण आहेत. हे आमचे वडील आणि सासरे पण आहेत. किंवा आमचा ब्लॅक आहे. वडील आणि सासरे मध्ये झाले. ह्याला जरा कलर पाहिजे की जरा करू. हे आमचा खास आहे. ब्लॅक आहे. लक्की आहे. हे आमचे भाऊ आहेत. आडवा कर. ओके चालू आहे चालू आहे. प्लेट आणत होते ना. थोडं खरं आहे धर थोडं. एवढं हो मला तर उलटच नाही खातच नाही. मला तोंड डायरेक्ट. 2 मिनिटं थांबा. केकच चालतो असा सगळा. हो किती वर ऍक्शन.